पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर सज्ञान व्यक्तीप्रमाणे गुन्हा दाखल करून खटला चालवण्याची मागणी बुधवारी पुणे पोलिसांनी केली होती। मात्र त्याचा फैसला बालहक्क न्यायालय घेणार आहे आणि त्याकरता पोलिसांना आणखी काही वेळ वाट बघावी लागणार आहे। बुधवारी रात्री बालहक्क न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहामध्ये रवानगी केली। या प्रकरणी आरोपीवर सज्ञान व्यक्तीप्रमाणे गुन्हा दाखल करून खटला चालवण्यात यावा अशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती। आरोपी अल्पवयीन आहे की सज्ञान याचा फैसला करण्याकरता बालहक्क न्यायालयाला आणखी वेळ लागणार आहे। म्हणजे आजपासून त्याला ह्या सगळ्या गोष्टींना 1 महिना 2 महिना 3 महिन्याची प्रोव्हिजन आहे। म्हणजे टोटल 3 महिन्यानंतर ठरवलं जातं की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ याला ॲडल्ट म्हणून ट्रीट करायचं का नाही, ह्या गोष्टीला कमीत कमी 60 ते 90 दिवसाची प्रक्रिया आहे। म्हणून त्या अर्जाबद्दल आज आर्ग्युमेंट झालं नाही। तो अर्ज होता रेकॉर्डला, पण तो अर्जाचा आर्ग्युमेंट कदाचित अजून 2 किंवा 3 महिन्यानंतर होईल। दॅट इज द स्कीम ऑफ दॅट। अल्पवयीन आरोपी सज्ञान आहे का हे ठरवण्याकरता एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते। बाल संघर्ष कायद्यानुसार अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत पोलिसांना चार्जशीट दाखल करावी लागते। चार्जशीट दाखल झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत एक अहवाल सादर करावा लागतो। त्यामध्ये तो आरोपी मानसिक दृष्ट्या सक्षम आहे का, त्या व्यक्तीचं वागणं कसं आहे, त्याला बाल सुधारगृहामध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे का याचा आढावा घेतला जातो। हा अहवाल आल्यानंतर ती व्यक्ती सज्ञान आहे की नाही याचा निर्णय घेतला जातो। या प्रक्रियेकरता 60 ते 90 दिवसांचा कालावधी लागतो। दुसरा अर्ज आमचे ॲडल्ट म्हणून ट्रायल करायची होती, जे प्रथम दिवशी ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डनी सीन आणि फाईल्ड म्हणून फाईल केले होते। आता त्या केसमध्ये पण ते फेवरेबली कन्सिडर करत आहे। ते दोघे पार्टीचे लास्टचे से मागितलेले आणि त्यानंतर त्यांच्याकडून निर्णय होईल, आम्हाला विश्वास आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचं वय 17 वर्ष 8 महिने आहे। मात्र 2015 साली बालगुन्हेगार कायद्यातील दुरुस्तीनुसार 16 ते 18 वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलानं अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला तर त्याच्यावर सज्ञान म्हणून कारवाई करणं शक्य आहे आणि त्याच दुरुस्तीचा आधार घेत पुणे पोलिसांनी कारवाईची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।